धनादेश अनादर प्रकरणात बुलढाणा येथील न्यायालयाने आरोपीस 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची व 5,50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 2 महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. फिर्यादी कैलास राधाकृष्ण ढवळे, राहणार देऊळगाव, साकर्शा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा हे परवानाधारक सावकार आहेत. त्यांनी आरोपी अरविंद गोपाल नेटके, राहणार खामगाव, जिल्हा बुलढाणा याला 2 लाख रुपये कर्ज दिले होते. कर्ज व्यवहारावेळी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपीने व्याजासह 3 लाख रुपयांचा धनादेश दिला. सदर धनादेश फिर्यादींनी खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे वटवण्यासाठी सादर केला असता खात्यात अपुरी रक्कम असल्यामुळे तो अनादरित करण्यात आला व मेमोसह परत करण्यात आला. त्यानंतर फिर्यादींनी आरोपीस कायदेशीर नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. मात्र ठराविक मुदतीस रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे फिर्यादींनी बुलढाणा येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात कलम 138 अन्वये तक्रार दाखल केली. सुनावणी दरम्यान फिर्यादींनी धनादेश, बँकेचा अनादर मेमो, सावकारी परवाना व इतर कागदपत्रे न्यायालयात सादर केली. आरोपीने बचाव म्हणून वेगळा दावा केला. मात्र न्यायालयाने उपलब्ध पुरावे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री मंदार प्र पांडे यांनी आरोपीस धनादेशाच्या रकमे इतकी 3 लाख रुपये व अतिरिक्त 2,50,000 रुपये दंड अशी एकूण 5,50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तसेच 3 महिन्यांची साधी कैद सुनावली असून दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 2 महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. या प्रकरणात फिर्यादींच्या वतीने ऍडव्होकेट R.F. खुर्दे यांनी बाजू मांडली.